हार्दिक स्वागत आहे। आता पहा आजच्या ठळक घडामोडी। मी दिलीप चौधरी। अवधान येथील गौरव पॅलेसचे उद्घाटन सोहळा श्री सत्यनारायण महापूजा व उदक शांतीचे झाले संपन्न। गाव दंडाणे येथे कपिलेश्वर महाराज यांची यात्रा उत्सव झाला संपन्न। गौरव पॅलेसचे उद्घाटन सोहळा व श्री सत्यनारायण महापूजा व उदक शांती झाले संपन्न। अतिशय सुंदर असे कमी जागेत अवधान शिवारात मोवाडी पोलीस चौकीच्या बाजूला नंदुभाऊ पाटील यांनी सुंदर हॉटेल गौरव पॅलेसचे सोहळा पार पाडला। नंदुभाऊ पाटील यांनी अतिक्रमणावर एक छोटेसे हॉटेल टाकून लोकसेवा सुरू केली होती। हळूहळू त्याचे रोपटे मोठे पॅलेसमध्ये झाले। माझ्या ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, चांगले जेवण मिळावे हे मोठे स्वप्न नंदुभाऊ यांचे होते, ते आज पूर्ण झालेले आहे असे शिवसेना जिल्हा प्रमुख इलालअण्णा माळी यांनी सांगितले। यावेळी अवधान गावातील सर्व ग्रामस्थ व मित्र परिवार या कार्यक्रमाला उपस्थित होते। अवधान येथील नंदुभाऊ पाटील यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं हॉटेल गौरव पॅलेस या ठिकाणी आज या हॉटेलचं उद्घाटन झालं आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणारं एक हॉटेल या ठिकाणी निर्माण केलं। खरं म्हणजे नंदुभाऊ एक साधा रिक्षा चालक आणि कठोर परिश्रम घेऊन जिद्दीने चिकाटीने उद्योग व्यवसाय करून आज एक 5 स्टार हॉटेलला लाजवल असं हॉटेल आज नंदुभाऊने या ठिकाणी निर्माण केलं। खऱ्या अर्थाने नंदुभाऊची या ठिकाणी प्रगती झालेली आहे। तरुणांना हेवा वाटेल अशा प्रकारचं काम नंदुभाऊने या ठिकाणी उद्योग व्यवसायातून उभं केलं आणि म्हणून हे हॉटेल शहराच्या सौंदर्यात नक्कीच भर घालणारे आपण सगळ्यांनी या ठिकाणी बघितलं असेल आणि म्हणून नंदुभाऊची अशीच भरभराट भविष्यात होत राहो आणि अजून शहराच्या सौंदर्यात भर घालणारी वास्तू आपल्या हातून निर्माण झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो। चिंचगाव दंडाणे येथे कपिलेश्वर महाराज यांची यात्रा उत्सवानिमित्त संपूर्ण गावात तगतरावाची मिरवणूक काढून गावात यात्रेचे स्वरूप आलेले असते। ही परंपरा 40 ते 50 वर्षापासून दर सालाबाद परिसरातील व आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील सर्व नागरिक कपिलेश्वर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येतात। या ठिकाणी मोठ्या उत्साहाने यात्रा भरते। तमाशा मंडळी हजेरी लावून रात्रभर तमाशाचे आयोजन केले जाते। यावेळी भानदास पाटील, अनिल पाटील, पोपटराव पाटील, विलास पाटील, अरुण पाटील व शिवराजे मित्र मंडळ प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। या गावाची यात्रा कपिलेश्वर महाराज नावाने भरते। कमीत कमी आमच्या गावात 70-80 वर्षापूर्वीची चालू आहे यात्रा। आजूबाजूचे खेडे 25 खेडे येतात लोक आणि आमच्या गावात उद्या कुस्त्या आहेत, परत खेळणी वगैरे संसारोपयोगी भांडे वगैरे सर्व आलेले आहेत आणि शांततात यात्रा पार पडते आमच्या गावात। दरवर्षीप्रमाणे नेहमी चालू राहते। निमित्त सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सर्व ग्रामस्थांचे हार्दिक स्वागत करीत आहोत। कल्पेश्वर महाराज यात्रे कमीत कमी 50 ते 60 वर्षापासून आमच्या गावाला परंपरा चालू आहे। सर्व व्यवस्थित होतं आणि सर्व ग्रामस्थ 4 ते 5 पंच आहेत, त्यांच्या कृपेने सर्व व्यवस्थित कार्यक्रम पार पडतात।